भारत पाकिस्तान तणावामध्ये अमेरिकेचं वागणं मात्र आता अतिशय विरोधाभासी वाटायला लागलंय। परवा अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी आमचं काय संबंध असं म्हटलेलं होतं, परंतु आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असं म्हटलंय की चर्चेसाठी मदत करू। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना फोन या संदर्भात आला होता आणि मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली। पाकच्या लष्कर प्रमुखांशी बोलल्यानंतर एस जयशंकर यांना फोन केला होता आणि तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी मार्ग शोधावेत, तसंच दोन्ही देशांनी पुन्हा थेट संवादाला सुरुवात करावी असं मार्को रुबियो यांनी म्हटलेलं आहे। उरलेला $2.1 बिलियन जे कर्ज आहे ते नंतर त्याला देण्याकरता आपली केस मांडायला सांगितलेलं आहे। हे त्यांच्या संमतीशिवाय झालं नसणार, त्यामुळे ही भूमिका जी आहे ती दुटप्पी आहे की एका दृष्टीने त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही दहशतवादाशी लढा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आणि दुसरीकडे त्याच दहशतवादाला ते पैसे देतात आहेत। आता हे जे $1 बिलियन कर्ज आहे ते पाकिस्तानवर जे त्यांचं कर्ज आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं किंवा इतरांचं, त्याच्या 30% सुद्धा ते लोक याच्यातनं व्याज देऊ शकणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।